हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला लाल भोपळ्याची भाजी दाखवते। लाल भोपळा आपण खात नाही, कोणाला वाटतं भाजी गोड असते, काय करायचे, मला आवडत नाही, पण ही भाजी एवढी पौष्टिक आहे ना, तिला काय खर्च पण नाही आहे जास्त। हे बघा, 2 ते 3 मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि राईनी जिरं आणि जराशी हळद, एवढंच आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। पण मी तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते आणि तुम्ही बोलाल ना एकदम एवढी छान लागते ना, आम्ही तर बराच वेळा बनवतो अशी। म्हणून तुम्हाला मी तेल टाकले, तेल पण जास्त लागत नाही कारण ही भाजी एवढीशीच होते, आवडते एकदम। तेल टाकले, तेल तापलं की आपल्याला राई जिरं टाकायचं आहे। काही वेळेस आपण चांगल्या पौष्टिक भाज्या खात नाही, की कारल्याची म्हणा, भोपळ्याची म्हणा, दुधी भोपळ्याची म्हणा, ही भाजी नको, पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्ही भाज्या एकदम छानपैकी खाणार। तर ही राई मी घालते, तापलंय का बघूया। तेल तापल्याशिवाय राई घालायची नाही आपल्याला। तेल तापले, राई घातली, थोडंसं राईपेक्षा जरा कमी जिरं घालायचंय। तर राई जिरं तळतळलं की आपल्याला हिरवी मिरची घालायची, हिरवी मिरची जर चांगले हिरवी मिरची वगैरे चांगले आपल्याला तळतळून द्यायची। या भोपळा धुवून घेतलाय, धुवून घ्यायचा, पाणी घातल्यानंतर लगेच गाळून घ्यायचं, याला पाण्यात ठेवायचं नाही कारण याला स्वतःच पाणी भरपूर सुटतं आणि गॅस कमी करते। त्यामुळे थोडीशी हळद टाकायची, हळद नंतर टाकायची, नंतर हळद आपली जळते, थोडीशी हळद टाकायची बस। त्याला मसाला वगैरे काहीच मिरचीमध्ये करायची आपल्याला। आता हे भोपळा टाकते, धुवून घेतलं होतं, स्वच्छ धुवून ठेवलं होतं आधी, पाण्यात नाही ठेवायचं आपल्याला, धुवून ठेवायचं। आपल्याला हलवून घ्यायचे, चांगली अशी हलवून घ्यायची। आपल्याला असं हिला पाणी जरा पण वापरायचं नाही, आपल्याला वाटलं की भाजी सुकत आहे तर ताटावर पाणी ठेवायचं, पण हिला पाणी घालायचं नाही। मी चवीपुरतं मीठ नाही घेतलं, मी चवीपुरतं मीठ घेतलं, मीठ पण कमी घालायचं आणि भाजी एकदम कमी होणार आहे, म्हणून अंदाजे आधीच कमी घालायचं, चवीपुरतं मीठ। याला 10 मिनिटाची आणि शिजायला द्यायची आपण। आता हिला अशी वाफेवर ठेवायची, वाफेवरच, हिला पाणी घालायचं नाही। तुम्हाला वाटलं की भाजी सुकत आहे तर आपल्याला ताटावर पाणी ठेवायचं, लागलं तर, हिने पाणी नाही सोडलं तर। आता हे आपल्याला मध्ये मधून हलवून हिला 10 मिनिटं चांगली शिजवून द्यायची। तर आपण आता शिजवून द्यायची, तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे। चला, आपण 5 मिनिटांनी, मी 5 मिनिटं अशी ठेवलेली, आपल्याला आता बघायची भाजी काय झालंय भाजीचं ते बघा। मी वर पाणी ठेवलेलं, पण तरी वर पाणी ठेवलं म्हणून भाजी लागलेली नाही, ही बघा, ती बघा शिजत आली, ही बघा पूर्ण फुटते। तरी पण त्याला आपल्याला अजून 3-4 मिनिटं तरी ठेवायची आहे, अजून थोडी शिजली पाहिजे, ही बघा, ही बघा, अजून आपल्याला 4 मिनिटं तरी ठेवायची, अजिबात लागलेली नाही। तर परत मी 5 मिनिटं तरी ठेवते असं। मी वर पाणी ठेवलंय कारण काय खाली लागू नये म्हणून, पाणी घालायचं नाही तिला, मी वर पाणी ठेवलेलं आहे। परत आपल्याला 5 मिनिटाने बघायचं की आता तर एकदम 90% शिजलेलीच आहे, पण मला असं 10% थोडी हे वाटते, कडक वाटते, म्हणून मी हे करते। चला, आपण आता 5 मिनिटाने परत बघूया। मी दोनदा 5-5 मिनिटाने बघितलेले, हे वरचं पाणी आता आपल्याला शिजल्यानंतर टाकून द्यायचं। हे बघा, आपली भाजी बघा केवढीशी झाली, किती छान झाली बघा भोपळ्याची भाजी। आता मी एक पाणी त्याच्यात टाकणार नाही, मी टाकून देते।
वरून ओलं खोबरं घालायचं जरासं, असं वरून ओलं खोबरं घालायचं. म्हणजे नाही घातलात तरी चालेल, पण मी घालते. कोथिंबीर. आपल्याला दुसरं म्हणजे गूळ घालायचंय थोडासा. तुम्ही म्हणाल की ही भाजी गोड आहे, तुम्ही गूळ का घालता? पण ह्या गोड भाजीला थोडासा एकदम एवढं सगळी सुपारी एवढा, सुपारी एवढा पण नाही, एकदम कमी अशी एक गोळी घालायची. ह्या भाजीला अजून टेस्ट येते. थोडंसं गूळ घालायचंय. तुम्ही घालून बघा, अजून छान लागते भाजी. तुम्ही म्हणाल गोड आहे आणि भाजीत गूळ कशाला घालता? पण अमुक भाजीला थोडंसं घालायचं. आणि असं आता सगळं आपल्याला परतून घ्यायचे. ही भाजी एवढी छान लागते ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा एकदम सिंपल. ह्या भाजीला मला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं लागली शिजायला, आणि ती पण वाफेवर. बघा ही भाजी माझी कशी वाटली बघा, आता कशी वाटते जवळून बघा. भोपळ्याची भाजी, आपण बोलतो हा गोड भोपळा आहे आणि आपल्याला खायला आवडत नाही, पण एवढी छान लागते ना ह्या पद्धतीने केली तर. आणि वाफेवर, तिला पाणी नाहीच लावायचं. चला, मला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला बटन क्लिक करा, आणि काय कमेंट असेल तर सांगा, चांगली वाईट म्हणा काय म्हणा, पण आमच्या पद्धतीने आम्ही अशीच करतो. आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला जास्त शिजवायची नाही, कारण ती भाजी कडक होत जाईल. चला, मी आता हे झाकून ठेवते आणि माझी भोपळ्याची भाजी झाली. चला, बाय बाय.